मॅचचा पहिला चेंडू टाकल्यानंतर 15 मिनिटात एक इनिंग संपली पाहिजे याची खबरदारी घ्यायची आहे. विलंब लावायचा नाहीये. अजून सेमीफायनलची महत्त्वाची मॅच अजून शिल्लक आहे, त्यामुळे थोडीशी घाई करायची. पहिलं षटक घेऊन येतात ते समीर. अरुण, ज्याला मगाच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला तोच अरुण. आणि नॉन स्ट्राईकला ते मतंग सारंग. पहिला चेंडू गोशांगी क्षेत्र 2 धावा नक्कीच पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणी खेळलेला फटका काय खेळलाय. एक धाव नक्कीच मिळतीये. धावसंख्या होते ती 3 बाद 3 धावा. पुन्हा एकदा गोशांगी क्षेत्र 2 धावा. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 5 धावांवरती. हलकासा टावलाय गोशांगी क्षेत्रात. पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. मारला फटका सुरेख लॉंगांच्या दिशेने. चेंडू नक्कीच चुकफेक झाली असेल, सुसंधी होती. एक धाव नक्कीच मिळतीये. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. हलकाच तटावलाय. षटक क्रमांक संपुष्टात येते पहिलं आणि धावा होत आहेत त्या 3 बाद 9 धावा. नक्कीच क्रिकेट म्हणून आपण म्हटलं जातं. आणि क्रिकेट म्हणजे क्रिकेट तुमच्या अंगात नसून ते रक्तात असावं. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. एका चेंडूत 6 धावा निघतं म्हणजेच क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा न होणे म्हणजेच क्रिकेट. एखादा नामवंत फलंदाज शून्यावर बाद होणं म्हणजेच क्रिकेट. एखादा नौका फलंदाज चौकार षटकार लागतो तो क्रिकेट. एखादा कठीण झेल सोपा करून झेलणं म्हणजेच क्रिकेट. आणि एखादा सोपा झेल सुटणं म्हणजेच क्रिकेट. एखादा फलंदाज बाद होत असताना स्वतःहून क्रीज सोडणं म्हणजेच क्रिकेट. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. नक्कीच पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं म्हणजेच क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. नक्कीच टपरीचा मारला फटका आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या नक्कीच एकेरी धावेने वाढतीये. पोहोचते ती 11 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मारला फटका सुरेख आणि सुसंधी होती. या ठिकाणी पाहायला मिळते पहिला धक्का बसतोय. मतंग सारंग बाद होता. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवा. सूरज आशिष केणी मारला फटका 2 धावा गोशांगी क्षेत्र. धावसंख्या धावती आहे 13.
पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्र आणि 2 धावा नक्कीच पाहायला मिळतात. धावसंख्या झाली ती 15. शेवटच्या क्षणी खेळलेला फटका, कल्पकता, नजाकता आणि काय चेंडू खेळला. शेवटचा आणि 1 2 गोल. पुन्हा एकदा 2 धावा नक्कीच बहाल होतील. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा बोर्डवर पाहायला मिळतात. 118 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच नवीन गोलंदाज मंदा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. चढा खेळण्याचे ग्राउंडच्या आतून चालले तर थोडंसं काही करायचे, टीम मीटिंग कमी करायची मित्रांनो. आपल्याला वेळ वाचवायचा आणि एक अंतिम सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळायची आहे. विनंती राहील बाबू 11 सत्यमान विनायक कामोठे, आपण कुठेही लांब जायचं नाहीये. चालू असलेल्या मॅचच्या अंतर्गत जो संघ विजय होईल त्यांची लढत तुमच्या बरोबर होणार आहे. आपण तयारीत राहायचं. वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग आपण करायचा आहे. पुन्हा एकदा मंदार तयार. जोरात टाकलेला चेंडू, वेग आणि वेग. 2 धावा नक्कीच मिळतात. पोहोचतात बोर्डवर 20 धावा. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव नक्कीच मिळतीये. वेग वेग आणि वेगात टाकल्या चेंडू पदी थोडेसे पंबल होत आहेत. सुसंधी होती. धावचीची सुसंधी आणि नक्कीच वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ आणि अचूक निर्णय याची सांगड घालावी लागते. पुन्हा एकदा या ठिकाणी सूरज यांचं कौतुक करावं लागेल. चेंडू लागलाय, डॉट बॉल येतोय. याला म्हणतात स्पोर्ट्समन स्पिरिट. वेग वेग आणि वेग काय असतो तोच टाकतोय मंदा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 1 धाव नक्कीच बहाल होईल. अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. पुन्हा एकदा मारल्या फटका सुरेख आणि सुसंधी होती. अपघातग्रस्त होऊ नका. एकमेकाला खेळाडू वृत्तीने या ठिकाणी सामना आपण नक्कीच पाहतोय. 23 धावा. 2-3-23. तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा मंदार तयार. ब्लॉकर मध्ये टाकलेला वेगात चेंडू आणि सुसंधी होती.
मालवणीमध्ये एक मन आहे, ताटात वाढला पण घशात नाही गेला. आणि चेंडू सुटलाय. सुसंधी मिळाली बॅटरला. चला शेवटचा आणि निर्णायक अंतिम 6 चेंडू. धावसंख्या झाली ती 24. 2 4 24. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा आणि निर्णायक चेंडू. आणि घेऊन येतोय तो अक्षय. चला पदी सर, थोडीशी घाई करायची. पदी सर. लॉंग ऑफच्या दिशेने मंदार जातो आहे. क्षेत्रव्यूह रचनेमध्ये पदी नक्कीच कर्णधार या ठिकाणी फिल्डिंग लावतायत. नक्कीच पहिला चेंडू अवांतर. व्हाईट बॉल. नक्कीच घोषांकी क्षेत्रातील 2 धावा. धावसंख्या नक्कीच धावतीये 2727. आणि या फटक्यावरती बाद होत आहे अरू उर्फ डोरा. चला नवीन बॅटर लवकर पाठवायचा. धावसंख्या नक्कीच स्थिरावली आहे. नवीन बॅटर देवकरण. शेवटचा आणि निर्णायक काही चेंडू म्हणजेच शेवटचे निर्णायक 4 चेंडू या इनिंगचे. मारला फटका सुरेख आणि केनी यांचं सुरक्षित रक्षण. एक धाव काही रोखू शकली नाहीये. एक धाव नक्कीच मिळतीये. टू वेट. 28 धावा. फुलटॉस चेंडू. काय फेक केली आहे आणि देवकरण बाद होता. रोहित काय अचूक हिट केली आहे. नावातच हिट आहे. रोहित यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. चेंडू अडवला विदिन फ्रॅक्शन सेकंद मध्ये. नॉस्ट्राइक 8 ला टाकला. पुन्हा एकदा सूरज आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. केनी यांचं कौतुक करावं लागेल. काय फिल्डिंग एफर्ट्स दिले. शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे 2828. नवीन बॅटर सोमेश. शेवटचा आणि अंतिम चेंडू. दोन्ही बॅटर या ठिकाणी वेळ घेत आहेत. पाहूया शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार येतोय का. अपेक्षित आहे. एक धाव नक्कीच मिळतीये. इनिंग समाप्त होतीये. धावसंख्या होती ती 2929. जिंकायला हव्या त्या 24 चेंडूमध्ये 30 धावांचं लक्ष. 24-30.
चला वेदवन ओमकार मालाड थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आर एम रेम्बो बॅटर लगेच पाठवायचं. चला सूरज सर एकत्र या. गणपती बाप्पा मोरया म्हणत लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जिंकायला हव्यात त्या 24 चेंडूमध्ये 30 धावा. 24-30. आशिष आणि कुणाल. पहिले षटक घेऊन येतोय तो नक्कीच मतंग सार. 24-30. पहिला चेंडू संघाचं खातं उघडलं जाते 2 धावांनी. घोषांगी क्षेत्र. नक्कीच व्हाईट बॉल. एक धाव नक्कीच मिळती आहे. चला क्रीडा रसिक लवकरात लवकर ग्राउंडच्या बाहेरून जायचं. थोडंसं बाहेरून जायचं. देवकरण यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. समीकरण थोडंसं बदलतंय निर्धाव चेंडूने. 22-27. पंचांकडे दाद मागली जाते. चला रिव्ह्यू नक्कीच घेतला जातोय. धावची साडी. पंचांच्या माध्यमातून नाबाद ठरवलं जाते फलंदाजाला. एकवीस चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. शैलेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडू उडवला जातोय. काय फिल्डिंग एफर्ट्स. पुन्हा एकदा सुसंधी आहे. चुकीला ना माफी नाहीये. वेळ आणि पुन्हा एकदा समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 19 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली ती फक्त 5 धावा. 1 to go. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल.
दोन धावा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या वाढते. पहिल्या षटकाच्या अंतर्गत 8 धावा, 18 चेंडू, 22 धावांची आवश्यकता. 18-22. 18 चेंडू, 22 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज शैलेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक. समीकरण थोडंसं बदलतंय. 18-22. टपलीचा सुरेख फटका आणि चेंडू अडवला जातोय. एक धाव नक्कीच मिळतीये. एकदा शैलेश सुसंधी होती, अचूक फिक झाली तर स्वीपचा सुरेख फटका. घोषांगी क्षेत्र. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 15-19. एक धाव नक्कीच बहाल होतीये. 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्वीपचा सुरेख फटका. 13 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. नक्कीच घोषांगी क्षेत्रातील एक धाव पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 12-16. चला मॅच चालू करायची. टीम मीटिंग थोडीशी कमी करायची. अजून महत्वाची एक मॅच आपल्याला सेमीफायनलची खेळवायची आहे. बाबू 11 सत्यविनायक कामोटे. आपण तयार राहायचे, कुठे लांब जाऊ नका. आकाश ग्रोव अँड कंपनी. चालू असलेल्या सामन्याअंतर्गत जो संघ विजय होईल. नवीन गोलंदाज अरुण. काय चेंडू टाकला, कमबॅक केला. नक्कीच फलंदाजाला तू उभं ठेवलंय. कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. गुड बॉल. अशाच पद्धतीचा अचूक वेध आणि अचूक टप्पा. पुन्हा एकदा स्वैर गोलंदाजी. पहिला चेंडू निधाव टाकल्यानंतर दुसरा चेंडू. व्हाईट बॉल. मारला फटका सुरेख जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी. नक्की समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा वेगात मारला फटका. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 2 धावा नक्कीच मिळतात. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. रन बॉल.
देवकरण यांच्या हातातून चेंडू सुटतो आहे, एक धाव नक्कीच मिळतीये. 7 चेंडू 7 धावा. यांनी यांच्या बॅटिंग मधनं का बॅटिंग केली आहे, का मी सामनावीराचा पुरस्कार मिळवतो तेच दाखवून देतोय. शेवटचे आणि निर्णायक 6 चेंडू आणि हव्यात त्या 6 धावा. 6-6. नक्की शेवटचे निर्णायक 6 चेंडू आणि हव्यात त्या 6 धावा. आणि पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. काय चेंडू टाकला. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचा. एकदा नवीन फलंदाज करण. पाच चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर करण. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. समीकरण थोडंसं बदलतंय. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. देवकरण यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. क्रीडा रसिकांना विनंती, ग्राउंडच्या आतून धावू नका. चला लवकर लवकर बाहेर चला. त्या ठिकाणी वादग्रस्त निर्णय होणार नाही याची खबरदारी घ्यायची. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असतात. शेवटच्या चेंडू पर्यंत नक्कीच सामना रंगेल. काय चेंडू टाकला आणि सामना नक्कीच रोमहर्षक नक्कीच पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 3 चेंडू निर्धाव टाकली आहेत आणि हव्यात त्या 6 धावा. चला नवीन लवकरात लवकर बॅटर पाठवायचा. मॅच होती कुठे, आणली कुठे आणि चालली कुठे. 3 चेंडू 6 धावा. रोहित, हा बॉल मॅच बॉल होऊ शकतो. महत्वाचा बॉल आहे. ऑल द बेस्ट पराग. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना लॉंग ऑफच्या दिशेने क्रीडा रसिक आतमध्ये जे उभे थोडस मागे या ना. पाठी वा, थोडस वादग्रस्त होणार नाही याची खबरदारी घ्या. लाईनच्या आतमध्ये आपले पाय ठेवू नका. थोडेसे पाय मागे घ्यायचे. लॉंग ऑफच्या दिशेने जे खेळाडू उभे आहेत, भाऊ थोडस बाहेर या ना. जीन्स पॅन्ट. हा मॅचचा बॉल असू शकतो. 3 चेंडू 6 धावा. आणि नो बॉल आहे. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. नक्की समीकरण बदलते. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. नक्की नवीन फलंदाज पदी. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता.
पराग यांचं कौतुक करावं गेलं. नक्कीच मनोधैर्य नक्कीच वाढवलं जात आहे. नक्कीच तुमच्या इकडचा शैलेश चव्हाण यांच्यासारखी गोलंदाजी करतो तोच पराग. दोघांचं कौतुक, अभिनंदन, शुभेच्छा आहेत उद्याच्या मॅच साठी. गुड बॉलिंग पराग. हा मॅचचा निर्णायक बॉल असू शकतो. फिल्डिंग रिसेक्शन मध्ये थोडासा बदल नक्कीच केला जातोय. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. नक्कीच पराग एक बॉल पकड के. ऑल द बेस्ट. आणि सुरेख चेंडू पराग साठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या मॅच वळवली. गुड बॉलिंग. समीत एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे आणली कुठे, कौतुक करावं लागेल. नक्कीच वेद वन ओमकार माला शेवटचा निर्णायक चेंडू. पराग साठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. काय बॉलिंग एफर्ट्स दिले. महेंद्र यांच्या माध्यमातून आणि सामनावीराचा पुरस्कार नक्की दिला जातोय. आणि पराग ठरतोय सामनावीराचा पुरस्कार. साईज सांगायचे 40 ची साईज द्या. चला लवकरात लवकर यायचंय. बाबू इलन, सत्यविनायक कामोटे कर्णधार. चला सामनावीराचा पुरस्कार नक्की दिला जातोय. टी शर्ट घालूनच आपण या ठिकाणी पुढची मॅच खेळायची आहे. आणि टॉस करण्यासाठी विनंती करतोय बाबू सर, नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. चला सूरज नाणेफेकीचा कौल करायचा लगेचच. आकाश गुरव कर्णधार.